हॅलो हॅलो. यू टेल कोण समजूतदार आहे. समजूतदार मी आहे. काही जरी झालं तरी सो वी बोथ से सॉरी. ऐक ना, काय नको का हे थांब, परत आपण करू, पहिल्यापासून करू. हॅलो एव्हरीवन. सो खूप दिवसापासून लोकांची रिक्वेस्ट होती की तुम्ही एखादा तुमचा कपल ब्लॉग बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही आमचे क्वेश्चन्स आन्सर करताल. सो काल मी इंस्टाग्रामवरती खूप लोकांना क्वेश्चन्स विचारले होते आणि त्यांनी विचारले सुद्धा. सो आता फायनली आज त्यानिमित्त आपण ब्लॉग बनवला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज अरेंज मॅरेज ऑर लव्ह मॅरेज. आय गेस व्हॉट इज गेस. आय डोंट गेस बट इट्स अरेंज मॅरेज. नो, इट इज लव्ह विथ अरेंज. आणि आता झाले 2 वर्ष, सो खरं बोलू शकतो आपण. आणि ॲक्च्युली आमचं प्री वेडिंगचा जो आहे व्हिडिओ आमच्या यूट्यूबवरती, तर त्याच्यावरती पण तुम्हाला कळेलच सेम झालं होतं. त्यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. अच्छा. या अँड आय एक्सेप्टेड. आणि ती पहिल्यांदा बोलली होती ती काय की लेट्स मीट. हां, या बिकॉज आजकाल माहिती तुम्हाला किती अननोन लोक फोटो वेगळे ठेवून पहिल्याच दिवशी फोटो वगैरे काय ठेवून असे बोलतात वगैरे. सो आय वॉज लाईक नाही का कन्फर्म करू की जो बोलतोय तोच आहे का नाही. सो नेक्स्ट इज हाऊ डू यू डील विथ युअर फाईट्स. आता व्लॉग काढायच्या आधीच आमचं भांडणं झालं. सो भांडण तर होत राहतात, बट या वी अपोलोजाईज. या म्हणजे मी सॉरी बोलत असते माझी चुकी झाली तर. नेहमी काय बोलायचंच नाही. असं काय नाही, मी सॉरी नाही बोलत. नेहमी तूच बोलते सॉरी. नेहमीच नाही. ठीक आहे, इवन ही सेज सॉरी बट असं वी बोथ से सॉरी टू इच अदर. इट्स अन रिलेशनशिप की जिथं सॉरी बोलायला काय कमी वाटलं नाही पाहिजे. एनीवेज विल मूव फॉरवर्ड. सो फाइट होने के बाद पहले सॉरी कौन बोलता है. ऑब्विसली काय ऑब्विसली का नाही, ज्याची चुकी असती तो सॉरी बोलतो. आमच्यामध्ये असं काय आम्ही म्हणजे इगोवरती कधी कधी येतं कोणाचं तरी, बट स्टील वी मेक शुअर की बट इट्स ओके, इट इज सॉर्टेड बिफोर द नेक्स्ट डे कम्स. म्हणजे आम्ही ठरवलंच आहे की दुसरा दिवस उजळायच्या आधी आपण काहीही करून मध्यरात्री जरी झाली 4-5 जरी वाजले तरी पण आपण वी मेक शुअर की आम्ही सॉरी बोलू एकमेकांना. येस. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज विदाउट कॉन्टॅक्ट किती वेळापेक्षा जास्त नाही राहू शकत. किती व्हिडिओज का तू. अरे विदाउट कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकांची. एक मिनिट, हा क्वेश्चन असा आहे की विदाउट एकमेकांची बोलल्याशिवाय तुम्ही किती वेळ राहू शकता. असं नाही येतो, असाच येतो क्वेश्चन. विचारणारा जो आहे त्याला मेसेज करून विचारा काय असं मेसेज नका करत जाऊ काही. खरंच असंच येतो. हो, असं नाही येतो. ओके. एनिवेज चल नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ टू अवॉइड आर्ग्युमेंट्स, हाऊ टू कन्वे आवर थॉट्स, आय मीन हाऊ यू बोथ मॅनेज दिस. आर्ग्युमेंट्स मी तर कधी करतच नाही. असं काही नाहीये. आर्ग्युमेंट्स आत्ताच झालं. इनफॅक्ट मॅगीवरून झालं की ही लाईक्स मॅगी विच इज लेस कुक्ड आणि लगेच अशी टाकल्या लगेच कढईतून काढून द्यायची. आणि माझं थोडंसं काय झालं की पाणी जास्त झालं. सो तिथे आमची एकदा 2दा 3दा 4दा माझी प्रत्येक वेळेस मॅगी खराब होती. नेहमी तसंच होतं. अच्छा. एनिवेज सो आर्ग्युमेंट असे होत राहतात, बट व्हॉट यू हॅव टू डू इज पेशन्स ठेवायला लागतात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट इफ यू नो की तुम्हाला सी गाईज एवढं आर्ग्युमेंट झाल्यानंतर पण आम्ही एकत्रित बसून इतका छान ब्लॉग बनवतो. म्हणजे एकत्र परत येतो. कळतच असेल तुम्हाला कसं. नाही, बट ऍट दी एंड ऑफ द डे तुम्हाला माहिती पाहिजे की हा म्हणजे काही जरी झालं तरी एकमेकांशिवाय आपल्याला कुणीच नाहीये. सो एक ती तशी बॉन्डिंग असली पाहिजे. आणि येस, आम्ही असं मॅनेज करतो की आम्हाला माहिती की आम्ही जास्त वेळ एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू नाही शकत. सो आयदर ही से सॉरी, आय से सॉरी, आणि असं मॅनेज करतो. डन. तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त समजूतदार कोण आहे. काय एक्सप्रेशन्स कमी. अगं सांग ना तू कोण समजूतदार आहे. मी ना. हा कोणीही सांगेल वैभव यार, खरं सांग. खरं समजूतदार लोकांना खरं ऐकायचं. आमच्या दोघांमध्ये समजूतदार आमचे माझे सासू सासरे माझे आई वडील आहेत. आम्ही दोघं पण सेम आहोत. कोणीही सांग, खरं सांग ना जरा. लोकांना खरं ऐकायचंय. अच्छा. यू टेल कोण समजूतदार आहे. खरं यू टेल कोण समजूतदार आहे. समजूतदार मी आहे. मी खूप समजून सगळ्या गोष्टी, काही जरी झालं तरी मी सगळं समजून घेतो. कारण की मी खरंच खूप समजूतदार. आता 5-10 मिनिटापूर्वी हा माणूस माझ्याशी मॅगीवरून भांडलाय. 5 मिनिटापूर्वी भांडलोय.
पण मी आता व्लॉग मध्ये शेजारी बसून व्लॉग करतोय म्हणजे मी किती समजूतदार आहे. समजून घेतो मी, ठीक आहे झाली असेल. व्हॉट इज युनिक थिंग यू फाउंड इन युअर हजबंड? युनिक, ओके. युनिक थिंग इवन आय लाईक टू नो. ओके, सो युनिक इज म्हणजे युनिक तर नाही बोलता येणार, बट वॉट आय लाईक मोस्ट अबाउट हिम इज दॅट ही इज व्हेरी इमोशनल. म्हणजे यु नो असं जास्त प्रॅक्टिकल नाही आहे तो. सो इमोशनल असला ना माणूस की तो आपले इमोशन समजू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला काय फील होतं आहे, काय नाही होते हे 4 वेळा विचारणार, आणि हे खूप गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल एक दिवस आपला मूड थोडासा वेगळा असेल, थोडंसं आपण लो फील करत असतो, तर तेव्हा आपल्याला वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याला विचारावं की काय झालं काय नाही. तर तशी विचारपूस हा नेहमी मला करत असतो. आणि इमोशनल असल्यामुळे यु नो वी आर इमोशनली व्हेरी मच कनेक्टेड. कधी कधी मी उलट थोडी प्रॅक्टिकल होऊन जाते, बट ही इज व्हेरी इमोशनल अँड दॅट इज समथिंग विच आय लाईक अबाउट हिम. अच्छा, तुला काय आवडतं माझं? म्हणजे हे विचारलं कोणी नाही, बट तरी मला पुढच्या ब्लॉग मध्ये विचारू दे लोकांनी, मी सांगत जातो. सांग. तसं नाही. What? अरे काय माझ्याबद्दल नाही, यू नीड टू टेल. चल सांग, आय वॉन्ट टू नो. दुनिया ये जानना चाहती है. दुनिया का नहीं पता, मैं जानना चाहती. यूनिक थिंग यू फाउंड इन मी. युनिक थिंग असं नाही, जसं तू म्हटली तसंच. बट वैभवी एज अ पर्सन, म्हणजे जे मी अनुभवलं ह्या 2-2.5 वर्षामध्ये, की एखाद्या व्यक्तीवर जीव दिला तर तो इतका दिलाय की खूप मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आहे. आणि शी इज म्हणजे ती खूप डेडिकेटेड असते कुठल्याही गोष्टीला. म्हणजे कुठलाही, ती आता जॉब करत होती तर ती टेक महिंद्रामध्ये जॉब ज्यावेळेस करत होती त्यावेळेस ती टेक महिंद्राची ओनर असल्यासारखं जॉब करत होती. म्हणजे ते महेंद्र सरांनी पण केलं नसेल आता पण. इतकं म्हणजे एखाद्या गोष्टीला जर द्यायचं असेल तर ती 100% देते, आणि तिच्यातली ती बेस्ट गोष्ट आहे. ये मुझे पहले कभी बताया नहीं था, अभी पता चल रहा.